नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाहूयात पुढील कथा पावसातलं प्रेम. सुरुवात करूया आजच्या कथेला, पण त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दत्तू एक साधा गावातला तरुण. वडील गवंडी, आई शेतमजूर. शिक्षणानंतर शहरात जाऊन काहीतरी मोठं करायचं स्वप्न. पण गावातल्या शाळेतच तो मदतनीस म्हणून काम करतोय. एका पावसाळी दिवशी ती आली, सावली. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत नवीन शिक्षिका म्हणून रुजू झाली. डोळ्यात चमक, चालण्यात आत्मविश्वास आणि शब्दांमध्ये प्रेमळ गंभीरपणा. दत्तूचं मन तिच्यावर पहिल्याच दिवशी हरवून बसलं. ती म्हणजे पावसाच्या थेंबासारखी शांत, पण आतून खोल. सुरुवातीला केवळ नमस्कार, हसणं, शाळेच्या कामाची चर्चा, पण हळूहळू ते दोघं एकमेकांच्या आयुष्याचा भाग व्हायला लागले. दत्तूच्या मनात रोज तिचं नाव, तिचं हसू, तिचा आवाज, पण तो सांगू शकत नव्हता. कारण त्याला वाटायचं, मी कोण, एक सामान्य मुलगा, आणि ती शहरातून आलेली सुंदर शिक्षिका. पण सावलीला सुद्धा त्याचा साधेपणा आवडायला लागला. एकदा ती म्हणाली, दत्तू, गावात आल्यापासून तुझ्यासारखी माणसं भेटली म्हणून इथे मन लागलं. तेव्हा दत्तूचा जीव गलबलून गेला, पण काहीच बोलला नाही. तिच्या डोळ्यातला पाऊस त्याला जाणवला, पण तो थांबवू शकला नाही. गावात जत्रा होती. लोकांची गर्दी, गाणी, ढोल ताशा. दोघं एकत्र फिरले. एक खेळण्यातल्या घोड्यावर बसले, चहा प्याले, फोटो काढले, आणि मग गावात वीज गेली. सावली थोडी घाबरली. दत्तूने टॉर्च लावला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे ना. त्या क्षणी दोघांचं हृदय ऐकू येतं, धडधड. सावली म्हणाली, दत्तू, खरं सांगू, तू नाहीयेस साधा, तू खूप खास आहेस माझ्यासाठी. दत्तूच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी शाळेत सावलीने एक चिठ्ठी दिली. तुझ्यासोबत आयुष्य जगावं असं वाटतंय, तू तयार आहेस का? दत्तूला वाटलं स्वप्न आहे. हो, तो ओरडला, मी तुझ्यासोबत प्रत्येक पावसाळा जगायला तयार आहे. सावली. गावात दोघांचं साधं पण प्रेमळ लग्न झालं. पावसाच्या साक्षीने, गावकऱ्यांच्या आशीर्वादाने. ती शाळेतली शिक्षिका होती, तो शाळेचा मदतनीस, पण प्रेमात ते दोघं आयुष्यभराचे विद्यार्थी बनले. प्रेम हेच शिक्षण होतं, आणि पावसातलं ते पहिलं प्रेम आयुष्यभरासाठी झिरपत राहिलं. त्याच दिवशी शाळेतील लहान मुले फुलं टाकत स्वागत करतात. दोघं शिक्षक म्हणून एकत्र काम करत राहतात, आयुष्य घडवत राहतात. दत्तू सावलीच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो, तुझ्या डोळ्यातला हा पावसाळा मला आयुष्यभर हवाय. लग्न झाल्यावर सावली आणि दत्तूचं आयुष्य खरं तर फुलावं असं सगळ्यांना वाटत होतं, पण आयुष्य इतकं सरळ सोपं नव्हतं. पहाटेचा दिवस. सावली लग्नानंतर पहिल्यांदा शाळेत आली. नववधूसारखी साडी, कपाळावर कुंकू, चेहऱ्यावर सौम्य तेज. शाळेतली मुलं तिच्याकडे बघून हसली. ताईचं लग्न झालं, आता त्या आपल्यासाठी मिसेस सावली झाल्या. दत्तू मागून आला. दोघं एकत्र वर्गात गेले, पण त्यांची नजर एकमेकांवरून हटेना. गावकऱ्यांची कुजबूज, पण सगळं सुरळीत नव्हतं. गावात काही लोक कुजबुजत होते. शिक्षिका असून मदतनीसाची लग्न? काय ही शिकलेली मुलगी शहरातून आली म्हणून समजून घ्यावं का? सावलीला त्रास व्हायचा, पण ती काहीच बोलायची नाही. दत्तू तिच्या डोळ्यातली घुसमट ओळखायचा. एक रात्री ती विचारते, दत्तू, प्रेम म्हणजे एवढं अवघड असतं का रे? तो तिचा हात पकडतो. आपलं प्रेम पावसासारखं आहे सावली. थोडं वादळ येईल, पण त्यानंतरचं गंध दरवळतो. दत्तू आता एक नवीन स्वप्न पाहतो. तो शाळेचा शिक्षक व्हायचं ठरवतो. सावली त्याला अभ्यासात मदत करते. दोघं रात्री एकत्र बसून पुस्तकं वाचतात. शाळेतील मुलं दोघांना प्रेरणा मानायला लागतात. शाळेतील मुलं दोघांना ताईसारखं शिकायचं आणि दादासारखं मन लावून जगायचं. एक दिवस सावलीच्या जुन्या कॉलेजमधला मित्र गावात येतो. सावली, तू इथे लग्न पण केलंस? तू त्याच्याशी? त्याच्या चेहऱ्यावर उपहास होता. दत्तूला खूप राग येतो, पण तो संयम राखतो. पण सावली त्याला खडसावते, हो, मी त्याच्याशी लग्न केलं, कारण इथे मला माणूस मिळाला. तुझ्यासारखं नाव नाही. शाळा, घर, गाव आणि एकमेकांवरचं प्रेम, सगळं छान सुरू होतं, पण आता आयुष्य एका नव्या वळणावर आलं होतं.
दत्तूचं स्वप्न शिक्षक होण्याचं. सावली रोज रात्री त्याच्यासोबत अभ्यास घेते. ती दररोज त्याला शिकवते. इतिहास, गणित, बालमानसशास्त्र. दत्तू लहानपणी शिकला नव्हता. अशा गोष्टी आता समजून घेत होता. तो म्हणतो, माझं प्रेम तू शिकवलंस सावली, आता माझं आयुष्य शिकवतेस. सावलीचे डोळे पाणावतात. गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच जोशी. तो शाळेच्या समितीत बोलतो. शाळेतील एक शिक्षक आणि मदतनीसाचं लग्न योग्य आहे का ते ठरवतात की दत्तूची नोकरी तपासायची. दत्तूला नोटीस येते. आपण शिक्षिकेसोबत वैयक्तिक नातं ठेवलं आहे म्हणून चौकशी होईल. सावली हादरते, पण ती दत्तूला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, आपण कधी चुकीचं केलं नाही. त्यांना दाखवून देऊया की प्रेम अपमान नाही. शिक्षक परीक्षेचा दिवस. दत्तू पुण्याला परीक्षा द्यायला जातो. त्याला काहीच माहीत नसतं, पण सावली त्याच्यासोबत येते. परीक्षेच्या दिवशी स्टेशनवर ती त्याचं तोंड बघते आणि म्हणते, माझ्यासाठी नाही, आपल्या प्रेमासाठी पास हो. दत्तू ती परीक्षा देतो आणि परीक्षा केंद्राबाहेर आला. तो स्वतःवर खुश असतो. गावात आलेला नवं वादळ. परीक्षेनंतर गावात अफवा पसरतय. सावली गरोदर आहे आणि ती गावातल्या इतर शिकवणाऱ्या शिक्षकांशी बोलते म्हणून संशय येतो. सावलीवर बदनामी येते. दत्तू गावात आक्रमकपणे म्हणतो, तिचा हात धरून प्रेम केलं, आता तिची इज्जत राखणं माझं कर्तव्य आहे. तुटलेली सावली. त्या रात्री सावली रडते. दत्तू, आपण असं जगतोय रे. का जगतोय? मी का दोषी वाटते? दत्तू तिच्या केसातून पाणी पुसतो आणि म्हणतो, पाऊस जेव्हा खूप येतो तेव्हा थोडं अंग भिजतं, पण नंतर त्याचं मातीला गंधही येतो. दत्तू परत गावात येतो. परीक्षेचा निकाल घेत तो घरी शाळेच्या कंपाऊंडमध्ये सावलीला म्हणतो, मी पास झालो, आता मी शिक्षक आहे आणि तुझा पती, तुझा गर्व. सावली त्याला मिठी मारते. दोघं थरथरलेल्या पावसात उभे राहतात, जणू आयुष्याने त्यांना पुन्हा एक आशीर्वाद दिला होता. तर प्रेक्षकांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी चॅनल